राधानगरी तालुक्यातील धामोड येथील महारवतनाची सुमारे 7.5 एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। लिंगायत समाजाकडून समाज मंदिर आणि स्मशानभूमीसाठी ही जमीन मागितली जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत ती देणार नसल्याचे मागासवर्गीय समाजाचे म्हणणे आहे। याबाबत मागासवर्गीय समाजाच्या वतीने तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे। 3 पिढ्यांपासून कब्जात असलेली सदर जमीन देणार नसल्यावर मागासवर्गीय समाज ठाम आहे। ही जमीन आमची गेली 3 पिढी आमच्याकडे असून ही लिंगायत समाजाच्या मागणीनुसार शासन त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे। गावामध्ये गायरान गावठाण ही सगळी जमिनी असून सुद्धा या जमिनीवर त्यांचा डोळा आहे। ही जमीन त्यांचा मागण्याचा दृष्टिकोन म्हणजे गेले कित्येक वर्ष या जमिनीचा काही रस्ता नसल्यामुळं पाठीमाग अधोगती होती। आता रस्ता झाला, सगळं झाल्यामुळं त्यांचा ह्या जमिनीवर डोळा आहे आणि ही जमीन त्यांचा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे। या समाज आमचा समाज ही ह्याच जमिनीवर जगलेला आहे। या जमिनीत ह्यात आता लिंगायत लोकांनी का जबरदस्ती करावी, का मागणी करावी किंवा आमचीच जमीन त्यांना का दिसते, इतर जमीन त्यांना का दिसत नाही। बाकीच्या जमिनीत तिथं पडून आहेत, त्यावेळी त्यातली ते एखादी त्यांनी घ्यावी, मागावी। भुईमुग घेतो, भात नाचणी घेतो आम्ही, असं ह्या पिकावर आमचं उदाहरण याच्यावर चाललेलं आहे। तेव्हा 6 राळ असतो। मग शासनाने याच्यात काय करायला पाहिजे की आम्हाला उद्या सकाळी जर आमच्यावर जर अन्याय होत असेल शासनाने त्याचा विचार केला पाहिजे। हो, शासनाने विचार करून आम्हाला योग्य मार्ग, योग्य दिशा आम्हाला ह्या इतर भागाचा माणूस आहे आमच्यात घुसवायचं काम करू नये। प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी संतोष कांबळे, बाजीराव गायकवाड, श्रीकांत कांबळे, मारुती कांबळे, आनंदा कांबळे, गोविंद गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते। बिपिनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।